नमस्कार. 31 डिसेंबर 2025 हा शेवटचा दिवस या वर्षाचा आणि वर्ष 12 महिने आणि 3 ऋतूच्या या पर्वामध्ये मनुष्य जीवन आणि जगण्याचा हा जो अट्टहास आयास आणि प्रयास हा करतच असतो. आणि जगणं हाही संघर्ष असतो. कथा व्यथा प्रसंग आणि व्यक्तिविशेष गुण अवगुणांशी आपण सामोरं करत जीवन जगत असतो. कित्येक वेळेला उपदेश करतो आणि उपदेश हे पटत नसतात, समजत भरपूर, पण समजवणं हे कधीच बंद नसतं. हा वाणीचा उद्वेग, मनस्ताप आणि भाव असतो. पहा, भावनांचा खेळ आणि भावनिकता ही जपत जगत माणूस सहजीवन जगत असतो. व्यक्तींचे गुण कधी कौतुक केले जातं तर कधी निंदा केली जाते. कौतुकांची शोभायमानता ही जपण्यासाठी चांगलं वागणं, चांगलं बोलणं, हा चांगुलपणाचा गुण हे जीवनात सौख्य आहे आणि सुख समाधान त्यातूनच खरं सुख. पण माणसांचा स्वभाव आणि माणसांचा प्रभाव हा विविध दर्शनी असतो. काही माणसं प्रदर्शनीय असतात आणि प्रदर्शनातला भाव व्यक्त करताना त्यांचं खरं रूप जेव्हा आपल्याला कळू येतं, खरं रूप जेव्हा कळू येतो तेव्हा माणूस उद्विग्न होतो की ही माणसं अशी वागतात कशी, बोलतात कशी, क्षणात राग येतो कसा आणि त्यातून त्यांचे गुण कसे प्रदर्शित होतात. प्रदर्शनाचा भाव आणि जगण्याची पद्धत ही ज्याची त्याची वेगवेगळी असते. पहा, आपण कितीही सल्ले दिले, कितीही समजून सांगितलं तर फरक पडत नाही. आणि फरक पडत का नाही? कारण व्यक्तीचा स्वभाव गुणधर्म असतो. हे समजण्यासाठी मानसशास्त्राचा आणि तात्कालिक प्रसंगाचा मागोवा घेत ही माणसं आणि ही व्यवस्था ही अनभिज्ञ आहे आणि गुह्य देखील आहे. तर जगण्याचा हा सायास सतत बदलत्या परिस्थितीनुसार व्यक्तींच्या प्रभावाखाली जीवन जगावं लागतं. ऐकणं, बोलणं, समजणं, समजून घेणं, कधी कधी टाळणं देखील. दिवस चांगला जातो आणि क्षणात माणसांचा स्वभाव का म्हणून काही कळत नाही, पण तात्कालिक राग, क्षणिक राग हा विचार करायला, चिंता व्यक्त करायला कारण होतो. पहा, समज यायला आणि समजदार व्हायला बरेचसं आयुष्य घालवावं लागतं. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. काळप्रवाहामध्ये माणूस शिकत जातो आणि सजग होत राहतो. तर अटॅचमेंट किती ठेवायची आणि दुरावा आपण का ठेवतो, त्याला प्रसंगच असतो की ही माणसं व्यक्तिगत जीवन जगत असतात आणि त्यांचं ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आपलंही व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित आणि आनंदी राहावं यासाठीच प्रयत्न असतो. पहा, आपण नीटनेटके राहतो, चांगले राहतो, चांगलं वागतो आणि चांगलं खातो देखील. हा आपला चांगुलपणा आपल्यापुरता ठीक आहे. कुणी कसं वागते यासाठी आता स्वभावाचा तो भाव झालेला आहे. पिढीतला अंतर आणि पिढीतला स्वभाव हा असा
बदलत्या स्वरूपात आहे. खिन्नता ही येणारच. आमचं वय झालंय असं म्हणतो ना आपण, पण आमचं वय अजून झालेलं नाही, लक्षात घ्या. आम्हालाही जगायचंय. तुम्हाला वावटळीतले दिवे व्हायचं किंवा नंदादीप व्हायचं हे तुम्ही ठरवा. वावटळीमध्ये दिवा विझतो, मंद हवा लागते. शांत मनस्थिती आणि परिस्थितीशी सामोरं जात जीवन जगण्याचा हा एक तात्कालिक आनंद आहे. तो तुम्हाला कसा अनुभवायचा ते तुम्ही ठरवा. वावटळीतले दिवे व्हायचे का नंदादीप व्हायचं. कारण आत्मीय भाव ज्या वेळेला तुम्हाला कळेल तेव्हा सर्व काही